राज्यातील सार्वजनिक ट्रस्ट कायद्यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। देवस्थानांचं नियंत्रण आता दिवाणी न्यायालयांकडून धर्मादाय आयुक्तांकडे गेलंय। त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी, काळाराम मंदिरासह अनेक मंदिरांचा यामध्ये समावेश आहे। त्र्यंबकेश्वर विश्वस्त संस्थांमधील गैरकारभार आणि विश्वस्त नेमणुकीवरून वादाच्या पार्श्वभूमीवर मूलभूत संरचनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र महाराष्ट्र मंदिर महासंघानं या कायद्याला विरोध केलाय। हा निर्णय मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघानं दिलाय। देवस्थानांच्या जमिनीवरती अशा प्रकारचा आघात कोणी सहन करणार नाही। वक्फ बोर्डच्या जमिनी संरक्षित केल्या जातात आणि मंदिरांच्या देवस्थानांच्या जमिनी मात्र या ठिकाणी इनामी जमिनी विकण्याचा अशा प्रकारचा प्रस्तावित मसुदा तयार केला जातो। हे कदापि सहन होणार नाही, हा दुजाभाव आहे। त्यामुळं मंदिर महासंघ या संदर्भात संपूर्ण राज्यामध्ये मंदिर विश्वस्तांना एकत्रित घेऊन आणि विश्वस्त पुरोहित पुजारी एकत्र येऊन या मसुद्याला तीव्रपणे विरोध करणार। हा 15 दिवसाच्या आत जर मसुदा मागे घेतला नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन केलं जाणार।